मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र शासनाने 2025-2026 या आर्थिक वर्षापासून सुरू केलेले एक महत्त्वपूर्ण अभियान आहे, ज्याचा उद्देश ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या कार्यक्षमतेत वाढ करून ग्रामीण विकासाला गती देणे आहे। अभियानाची वैशिष्ट्ये। अभियान कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025। पुरस्कारांची एकूण रक्कम दरवर्षी 290.33 कोटींची तरतूद। एकूण पुरस्कार 1902। पुरस्कार वितरण ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर प्रथम क्रमांक 5 कोटी, द्वितीय क्रमांक 3 कोटी, तृतीय क्रमांक 2 कोटी। विभाग स्तरावर प्रथम क्रमांक 1 कोटी, द्वितीय क्रमांक 80 लाख, तृतीय क्रमांक 60 लाख। जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक 50 लाख, द्वितीय क्रमांक 30 लाख, तृतीय क्रमांक 20 लाख। तालुका स्तरावर प्रथम क्रमांक 15 लाख, द्वितीय क्रमांक 12 लाख, तृतीय क्रमांक 8 लाख। विशेष पुरस्कार 5,07,02 ग्रामपंचायतींसाठी, पंचायत समितींसाठी राज्य स्तरावर प्रथम क्रमांक 2 कोटी, द्वितीय क्रमांक 1,50 लाख, तृतीय क्रमांक 1,25 लाख। विभाग स्तरावर प्रथम क्रमांक 1 कोटी, द्वितीय क्रमांक 75 लाख, तृतीय क्रमांक 60 लाख। जिल्हा परिषदांसाठी राज्य स्तरावर प्रथम क्रमांक 5 कोटी, द्वितीय क्रमांक 3 कोटी, तृतीय क्रमांक 2 कोटी। मूल्यमापनाचे निकष। अभियानात सहभागी संस्थांचे मूल्यमापन 7 प्रमुख घटकांवर आधारित 100 गुणांच्या आधारे केले जाईल। 1. सुशासन। 2. कार्यक्षम प्रशासन। 3. पाणी व्यवस्थापन। 4. स्वच्छता आणि हरित ग्रामविकास। 5. मनरेगा व इतर योजनांचे समन्वय। 6. ग्रामस्तरीय संस्थांचे सक्षमीकरण। 7. लोकसहभाग, श्रमदान आणि सामाजिक न्याय। अभियानाचे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण आणि पारदर्शकता वाढवणे, लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून विकासाला चालना देणे। या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील विकासाला गती देणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देणे आहे। सुशासनयुक्त पंचायत। ग्रामसभेचे नियमित आयोजन, किमान वर्षभरातून 4 वेळा व कार्यवृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे। आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्यास नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा मिळवणे। कामांची माहिती व लेखा ऑनलाईन प्रणालीवर म्हणजेच ई-ग्राम स्वराजवर अद्ययावत करणे। ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना सुलभरित्या देणे। ग्रामपंचायतकडील प्राप्त तक्रारींचे विहित मुदतीत निवारण करणे। ग्रामपंचायतींची वेबसाईट अद्ययावत करून माहिती प्रसिद्ध करणे। ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात CCTVचा वापर करून ग्रामपंचायत क्षेत्रात नियंत्रण ठेवणे व उपाय योजना करणे। शासनाच्या वतीने लॉन्च केलेले ॲप मतदार किंवा नागरिकांकडे डाउनलोड करणे। मेरी पंचायत, पंचायत निर्णय, ग्रामसंवाद। आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचा लाभ 100% नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे। ग्रामपंचायतीच्या बजेटनुसार दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण व मागासवर्गीय कल्याणावर तरतूद करणे व खर्च करणे। सक्षम पंचायत, स्वनिधी व लोकवर्गणी। ग्रामपंचायतीकडील घरपट्टी व पाडीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसूल करण्यासाठी QR कोड तयार करणे, तसेच थकबाकीसह 100% कर वसुली करणे। ग्रामपंचायतीकडील गाळा, दुकान भाडे, जाहिराती, मोबाईल टॉवर भाडे व अवजारे, बँक इत्यादी मधून स्वउत्पन्न असणे। लोकवर्गणीमधून निधी उपलब्ध करणे व नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे। जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव।
ग्रामपंचायतीमधील लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद तयार करून पाणी व्यवस्थापन करणे. ग्रामपंचायतीमधील सर्व कुटुंबांना नळावदारे, शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती, वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य करणे. ग्रामपंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, तलाव, नदी, नाले पुनर्जीवित करणे, संवर्धन करणे व पाण्याचा कार्यक्षम वापर करणे व संवर्धन करण्यासाठी व्यवस्था करणे. ग्रामपंचायतमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट स्थापित करणे. ग्रामपंचायत क्षेत्रात झाडे, बगीचा, फळबाग याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे. ग्रामपंचायत क्षेत्रात अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जा यांचा वापर करणे. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे तसेच प्लास्टिक बंदी अंमलबजावणी करणे. घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे व रोजगार निर्माण करताना या योजनेची सांगड म्हणजेच अभिसरण इतर योजनांशी केल्यामुळे सदर योजनेतून जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून गावात पायाभूत सुविधा पुरवणे. निर्मल शोष खड्डा, विहीर पुनर्भरण, छतावरील पाणी संकलन इत्यादी योजना राबवणे. नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, शेततळे, बांध, दगडी बांधकामे इत्यादी कामांची अंमलबजावणी करणे. जनावरांचा गोठा, कुक्कुट पालन, शेड किंवा बायोगॅस उभारणी, शेळी पालन शेड, नॅडप किंवा वर्मी कंपोस्टिंग इत्यादी उपक्रम राबवणे. गाव पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण. ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सभागृह, प्रतीक्षालय, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे करिता स्वतंत्र बैठक व्यवस्था. सर्व शाळा व अंगणवाडी डिजिटल करणं. शाळेमध्ये स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, परसबाग, सोलर युनिट कार्यान्वित करणं. पशुवैद्यकीय उपचार केंद्राच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करणं जसे रॅम्प, शुद्ध पाणी, स्वच्छतागृह इत्यादी. स्मशानभूमीमध्ये शेड, पाण्याची सोय, सौर दिवे, पोहोच रस्ता, वृक्षारोपण इत्यादी सुविधा उपलब्ध करणं. व्यायामशाळा किंवा खुली व्यायामशाळा सुविधा व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करणं. उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व घरकुल योजनेतून अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुलांची कामे पूर्ण करणे. गावातील बचत गटांमध्ये महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिला सहभाग व उमेद अंतर्गत बचत गटांना बँकेमार्फत कर्ज वितरित करणे तसेच बचत गटातील महिलांना लखपती दिदी करणे. स्वयंसहाय्यता समूह, शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये महिलांचा सहभाग असणे व स्वतंत्र संस्था स्थापन करणे. स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून वंचित सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे. गावात शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असणे, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे व गटाद्वारे व्यवसाय करणे. ॲनिमिया मुक्त गाव संकल्पना राबवणे. लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे. लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करून आठवड्यातून एक दिवस श्रमदान करणे व गावात स्वच्छता राखणे. शाळा, अंगणवाडी, उपकेंद्र, धार्मिक स्थळांची स्वच्छता करणे. लोकांना आवाहन करण्यासाठी कीर्तन, भजन, दशावतार नाटक यांच्या मार्फत जनजागृती व प्रचार करणे. नाविन्यपूर्ण उपक्रम प्लास्टिक मुक्त ग्राम अभियान अंतर्गत कापडी पिशव्यांचे मोफत वाटप व शिवणकलेचे प्रशिक्षण देणे. घराच्या छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन करणे. प्रत्येक वाडीत एक स्वयंसेवक नियुक्त करणे जो स्वच्छतेसाठी जबाबदार असेल.
प्रत्येक घरासमोर एक झाड लावणे तसेच त्याची निगा आणि नोंद ठेवणे. ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन साजरा करणे. गावामध्ये सांस्कृतिक दिवस, लोककला, नाट्य, कीर्तन, कविता स्पर्धा घेणे. प्रत्येक घरात सोलर दिवा योजना राबवणे. प्रत्येक ग्रामस्थाला UPI, मोबाईल बँकिंग, PM योजनांची माहिती देणे. QR कोडद्वारे ग्रामपंचायतीच्या सेवांची माहिती देणे. 10 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे. तसेच युवक सभा आयोजित करणे.